वाचत नाही, त्याच्यामुळे जर प्रश्न चुकत असतील की सर अटेम्प्ट होत नाहीये, काहीच होत नाहीये, कशा पद्धतीने काय करायला पाहिजे, जास्तीत जास्त टेस्ट सॉल्व्ह करा, त्या टेस्टमध्ये झालेल्या चुकांची यादी करा, मग ते पुढची टेस्ट सॉल्व्ह कराल, त्याच्यात मागच्या ज्या चुकांची यादी येते बघा, पुढच्या टेस्टमध्ये त्या चुका ओव्हरकम करा, तरच त्या गोष्टी फायदेशीर ठरतील. नाहीतर मग काहीच उपयोग नाही, फक्त आलोय टेस्ट सॉल्व्ह करणार आणि परत दुसऱ्या टेस्टमध्ये किती मार्क पडले, कम्पॅरिझन याला किती पडले त्याला किती पडले, त्याचा काही उपयोग होणार नाही. नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण कंबाईन पूर्व परीक्षा, भरपूर विद्यार्थी कंबाईन पूर्व परीक्षेच्या टेस्ट सिरीज जॉईन करतात, कुणाच्याही जॉईन करा, काही प्रॉब्लेम नाही. आपली जर टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर आपल्या ऍप्लिकेशनला जा, ही टेस्ट सिरीज आहे. ओके, 299 मध्ये उपलब्ध आहे. 11 टेस्ट, टू द पॉईंट एक्सप्लेनेशन, सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. पण टेस्ट सिरीजमध्ये टेस्ट सिरीज सोडत असताना नेमक्या चुका काय होतात, किंवा टेस्ट सिरीज सोडल्यानंतर मार्क कमी आले आपण सोडून देतो, किंवा चला मार्क कमी आले पुढच्या टेस्ट पण सोडायचे नाही, अभ्यास पण सगळंच पण, तर तसं नाही करायचं. एक एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार, या गोष्टी तुम्ही पेपर सॉल्व्ह करत असताना लक्षात घ्यायच्या आहेत. ह्या टेस्ट सिरीज आपली आहे, आपल्या टेस्ट सिरीजमध्ये कशा पद्धतीनं काय अनालिसिस करायचं त्याचंही तुम्हाला सांगणार आहे. त्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करायच्या आहेत. आपली टेस्ट सिरीज जर जॉईन केली असेल त्याच्यामध्ये चार्ट, पहिल्याच पेजवरती चार्ट दिलेला आहे की पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, जिओग्राफी, कुठल्या विषयाला किती प्रश्न, तुम्ही सोडवलेले प्रश्न, तुमचे बरोबर आलेले, तुमचे चुकलेले आणि कोणत्या घटकावरती चुकले ते देखील इथं नोट करायचं आहे, आणि का चुकलेलं आहे किंवा त्याचं नियोजन काय करायचं आहे ते देखील इथं लिहायचं आहे. तुम्हाला इथं सगळेच करतात, तर हे करायचंच आहे, पण याच्यानंतर नेमकं काय करायचं तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, हे अनालिसिस करायचं आहे आणि मार्क कमी आले, जास्त आले, कंपॅरिझन करायचं नाहीये. ही गोष्ट नोट डाऊन करा. ज्या गोष्टी सांगतोय त्या लिहून घ्या की कंपॅरिझन करायचं नाही, या सगळ्या गोष्टीचं मोजमाप करायचं आहे. कुठले प्रश्न सोडवले, कुठले सोडवले नाही, बरोबर का आले, चुकले का, कुठल्या घटकावरती, पुढे त्याचं नियोजन काय करणार आहात. ओके, तर सुरुवातीला जर बघितलं आपण तर पहिल्यांदा तुमचा चालू घडामोडीचा अभ्यास आपण करतोय. तर चालू घडामोडीचे आपण किती प्रश्न सोडवले, 15 आहेत, तर किती चुकले, आले बरोबर किती, का चुकले, त्याचं अनालिसिस करायचं, टुक्का मारला का, काय केलंय, या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. त्यामुळे घाबरून जायचं नाही की नेमकं मल्टीलायनरमध्ये चुकलाय, मग मी काय थिंकिंग केली, मला काय माहित होतं, काय माहिती नव्हतं, कशा पद्धतीनं आहे. आयोगाचे आजपर्यंत आलेले जे मल्टीलायनर प्रश्न आहेत ते तुम्ही बघितलेत का, त्याचं देखील अनालिसिस करायचं, कुठे आयोग चुकवतो, इथे नेमकं काय घटक चुकलाय, कुठल्या घटकावरती नेमकं कुठला शब्द बदललाय का, वर्ष बदललंय का, काय की ऑल ऑफ द अबो आहे, ऑल ऑफ द अबो कधी नाहीये, कशा पद्धतीचे स्टेटमेंट आहेत त्याचं अनालिसिस करायचं आहे. हे पेपर सॉल्व्ह करत असताना त्याच्यानंतर भरपूर मल्टीलायनर असतील, वन लायनर स्वरूपातले असतील, एखादं पुस्तक असेल, त्याचे लेखक असेल, किंवा अजून वेगवेगळ्या पद्धतीने दिनविशेष असतील, तर हे आपण तुम्ही वाचलेत का, वाचलेत तर आठवले नाहीत का, हे चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये करायचं आहे. मल्टीलायनरमध्ये पण काय काय गोष्टी लक्षात घ्यायचं, हे जुन्या जे प्रश्न आहेत आयोगाचे तिथून आपल्याला ते घ्यायचं आहे. ही गोष्ट प्रॉपर पद्धतीने एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर जर अजून बघितलं, जसं इथं दिनविशेष आहे किंवा 6व्या वित्त आयोगाची स्थापना एक नॉर्मल प्रश्न आहे, तो जर आपण चुकत असू तर आपलं कुठलं तरी फॅक्च्युअल कंटेंट हे आपल्याला पाठ नाहीये, ही देखील गोष्ट लक्षात ठेवा. दिनविशेष जर असतील चालू घडामोडीमध्ये आणि ते आजपर्यंत भरपूर वेळा विचारलेले आहेत, तर ते आपले प्रायोरिटी असेल की फॅक्च्युअल कंटेंट असेल किंवा फिक्स कंटेंट आहे की दिनविशेष चेंज होत नाहीयेत, फार फार कधी त्याची थीम विचारतात, त्याचं अपग्रेडेशन आपल्याला झालेलं नाहीये, त्या गोष्टी देखील आपल्याला त्याच्यावरती वर्क करायचं आहे. ओके, हे जसं चालू घडामोडीचं झालं तसं पॉलिटिक्स आपण बघू शकतो. जसं घटना दुरुस्ती टॉपिक आहे, एकदा फक्त क्लिअर दिसतं का चेक करूयात. ओके, घटना दुरुस्ती टॉपिक आहे. ओके, त्याच्यामध्ये आजपर्यंत विचारलेल्या संपूर्ण घटना दुरुस्ती, त्याच्यावरती युट्यूबलाही व्हिडिओ टाकलेला आहे किंवा महत्त्वाचे आर्टिकल्स आहेत त्याच्यावरती देखील व्हिडिओ टाकलाय, तेवढ्याच घटना दुरुस्ती आपल्याला करायच्या. जसं 86वी घटना दुरुस्ती असेल, 120, 101वी, 103वी, ओके, किंवा 88वी, हे आजपर्यंत येऊन गेलेल्या आहे. मग ह्या जर माझ्या चुकत असतील तर कुठेतरी रिव्हिजन माझं कमी पडतंय. म्हणजे टेस्ट सॉल्व्ह करत असताना नॉलेज आपल्याला वाढवायचंय का, केलेला अभ्यास त्याचं रिकॉल आपल्याला करायचंय का, ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. ओके, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की आता पॉलिटिक्सचा जेव्हा अभ्यास करू, टॉपिक बघायचं की समजा माझा घटना दुरुस्ती, घटना निर्मिती टॉपिक आहे, तिथले माझे प्रश्न चुकतायत, तर माझं काम आहे त्याचं पूर्ण रिव्हिजन करायचं आहे. आता हे झाले प्रश्न, आता याचं एक्सप्लेनेशन आपण टू द पॉईंट दिलेलं आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन जबरदस्त पद्धतीने एक्सप्लेनेशन आहे. म्हणजे टेस्ट तर प्रिंट करायचीच आहे, पण एक्सप्लेनेशन देखील प्रिंट करायचं आहे. ओके, या पद्धतीने त्याचं एक्सप्लेनेशन दिलं म्हणजे तुमचं रिव्हिजन इथून होणार आहे. आणि असं जबरदस्त एक्सप्लेनेशन आपण दिलेलं आहे, एकदम म्हणजे चालू घडामोडीचं देखील एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, तुमचं रिव्हिजन प्रॉपर पद्धतीने होणार आहे. तसं पॉलिटी आणि प्रत्येक 100 प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ओके, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं, पॉलिटीचं देखील याच्यात दिलेलं आहे. प्रत्येक विषय इथे बघू शकता डिटेल पद्धतीनं. जसं कलम 347, आता कोण 347 उघडेल पुस्तकात जाऊन बघेल, तेवढा वेळ नसतो. परीक्षेच्या रिव्हिजन फास्टमध्ये करायचंय, तिथे चुकलंय आपलं डिटेल पद्धतीने इथून बघून घ्यायचंय, आपलं रिव्हिजन होणार आहे. ओके, त्याच्यानंतर निवडणूक आयोगाबद्दल काय कशा पद्धतीने आहे, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देखील याच्यात उपलब्ध आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे मेन मुद्दा काय की आपण ज्यावेळी चालू घडामोडी असेल, पॉलिटी असेल किंवा इतर कुठल्या देखील गोष्टी असतील, टेस्ट सॉल्व्ह केल्यानंतर आपले जर प्रश्न चुकला तर चांगलीच गोष्ट आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. आपण त्याच्याबद्दल वाचणार आहोत जास्त. जर बरोबर आला तर आपण तेवढ्या पद्धतीने वाचत नाही. त्याच्यामुळे जर प्रश्न चुकत असतील की सर अटेम्प्ट होत नाहीये, काहीच होत नाहीये, कशा पद्धतीने काय करायला पाहिजे, जास्तीत जास्त टेस्ट सॉल्व्ह करा, त्या टेस्टमध्ये झालेल्या चुकांची यादी करा,
मग ते पुढची टेस्ट सॉल्व्ह कराल, त्याच्यात मागच्या ज्या चुकांची यादी आहे ती बघा आणि पुढच्या टेस्टमध्ये त्या चुका ओव्हरकम करा, तरच त्या गोष्टी फायदेशीर ठरतील. नाहीतर मग काहीच उपयोग नाही. फक्त आलोय टेस्ट सॉल्व्ह करणार आणि परत दुसऱ्या टेस्टमध्ये किती मार्क पडले, कम्पॅरिझन याला किती पडले त्याला किती पडले, त्याचा काही उपयोग होणार नाही. ओके, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. जसं 73 आणि 74 घटना दुरुस्ती हा टॉपिक आपला वीक असेल किंवा नगर परिषद बाबत आपण वाचलेलंच नाहीये, आता कळालं टेस्टमध्ये की मी वाचलेलं नाही. जर परीक्षेत प्रश्न आला असता चुकला असता, इथे चुकलं तर हरकत नाही, मग आता कळलंय की 73 74 घटना दुरुस्ती तिथे प्रश्न आहे, माझं तिथे चुकतंय. नगर परिषद नगरपालिका वगैरे त्याच्या आता निवडणूक आहे 2025 मध्ये काही 26 मध्ये काही, तर तिथे आपलं आहे की याच्यावरती प्रश्न येणार आहे. मग ते परीक्षेत आल्यानंतर चुकण्यापेक्षा आज मला टेस्ट सिरीजमध्ये माझा चुकला असेल काही प्रॉब्लेम नाहीये, आपण त्याच्यावरती काम करणं अपेक्षित आहे. ओके, त्याच्यानंतर पंचायत राज टॉपिकच राहिला असेल, वाचायचंच राहिलं असेल, ते पण आपल्याला त्या गोष्टी कळतात. ओके, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. 2 तरी प्रश्न पंचायत राजवरती 100% येतात. त्याच्यानंतर जर इतिहासाच्या बाबतीमध्ये बघितलं, महाराष्ट्राचा इतिहास असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतात, महाराष्ट्राचा इतिहास असेल, भारताचा इतिहास असेल, प्रार्थना समाज, त्याची स्थापना, त्याचे सदस्य, हा फॅक्च्युअल कंटेंटच आठवत नाही की याच्यात प्रार्थना समाजात कोण सदस्य होते, किंवा प्रार्थना समाज असेल किंवा आर्य समाज असेल, याच्या अध्यक्ष, याचे सदस्य, याची स्थापना, याचे वर्ष, हा फॅक्च्युअल कंटेंट आहे. हा कंटेंटच चुकतोय कधीतरी, त्याच्यावरतीच आपलं काम होत नाहीये. मग आपण टेस्ट सॉल्व्ह करतोय, मग याच्याच आपल्या चुका होत आहेत. पण ते फॅक्च्युअल कंटेंट आपल्याला वाचायचंय, त्याचं रिव्हिजन करायचंय, हे आपल्याला टेस्ट सिरीजमधून कळतंय. आणि हे टेस्ट सिरीजमधून कळत असताना याचा उपयोग आपल्याला करायचा, हे टेस्ट सिरीजमधून आपल्याला कळतंय, तर याचं अनालिसिस करायचं आहे की का चुकतंय, काय गरजेचं आहे, आणि त्याच्यावरती अभ्यास करायचा आहे. फक्त मार्क बघायचे नाही की 50 पैकी मला 30 पडले, 40 पडले किंवा इव्हन 60-70 जरी पडले तरी हवेत देखील जायचं नाही. म्हणून मी नेहमी म्हणतो की टेस्ट सिरीज सॉल्व्ह करत असताना जास्त जरी मार्क पडले तरी हवेत जाऊ नका, आणि कमी जरी मार्क पडले तरी खचून जाऊ नका. टेस्ट सॉल्व्ह करा, वेळ लावा, त्याचं एक्सप्लेनेशन बघा, अटेम्प्ट बघा, आणि त्याच्यानंतर त्याचं विश्लेषण करा, आणि त्याच्यात ज्या काही चुका झाल्यात त्याच्यावरती काम करा, जे काही बरोबर आले ते का बरोबर आलेत त्याच्यातून कॉन्फिडन्स घ्या, आणि पुढची टेस्ट सॉल्व्ह करा. आणि पहिल्या टेस्टमध्ये ज्या चुका झाल्यात त्या दुसऱ्या टेस्टमध्ये टाळा, आणि ज्या सगळ्या टेस्ट ज्या काही सॉल्व्ह करू त्याच्या सगळ्या चुकांची यादी करा. आणि आयोगाच्या पेपरमध्ये एकही चूक टेस्ट सिरीजमध्ये झालेली ती परत होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. ओके, तर अशा पद्धतीनं जबरदस्त पद्धतीने आपण हे झालेलं. आता प्रत्येक विषयाचं सांगत बसत नाही, या पद्धतीने आयोगानं मल्टीलायनर स्टेटमेंटमध्ये देखील मी टेस्ट याच्यात उपलब्ध करून दिलेले आहेत. क्वालिटी आहे, काही प्रश्न अवघड असतात आयोगाचे त्या पद्धतीने टाकलेले आहेत, काही सोपे असतात, मीडियम, इझी, मीडियम रेंज, व्हेरी हार्ड, एक्स्ट्रा हार्ड, या पद्धतीने त्याचं विभाजन केलेलं आहे. ओके, तर हे या पद्धतीने आहे. भूगोलचे प्रश्न आहेत, संपूर्ण सायन्स वगैरे सर्व गोष्टीचं याच्यात उपलब्ध आहे. मेन महत्त्वाची गोष्ट आहे सोल्युशन. म्हणजे सोल्युशन फक्त वाचतो आपण, तर वाचायचं तर आहेच, समजून घ्यायचं तर आहेच, पण मेन महत्त्वाची गोष्ट आहे की कशा पद्धतीने आपण त्याचा उपयोग करणार आहोत. भरपूर जण फक्त टेस्टच एक्सप्लेनेशन प्रिंट करतात, किंवा काही जण तर ऑनलाईन मोबाईलमध्ये टेस्ट सॉल्व्ह करतात. तर तसं नाही करायचं. प्रॉपर आयोगाचा 11 टाइम आहे, वाटलं तर 5 मिनिटं कमी घ्या, 55 मिनिटात पेपर सॉल्व्ह करा. सगळ्या ज्या गोष्टी, सगळे जे पेपर्स आहेत ते प्रिंट करायचे आहेत, प्रिंट करून सॉल्व्ह करायचे आहेत. 2 दिवसामध्ये एक पेपर आरामशीर होऊ शकतो. 8 टेस्ट सॉल्व्ह करायचा आहे. आज सॉल्व्ह केल्यानंतर त्याचं उत्तर बघायचे, काय चुका झाल्या त्याची यादी करायची, वाटलं उद्या त्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही रीड करू शकता, आणि परवा दिवशी परत दुसरी टेस्ट, त्याच्यात अशा पद्धतीने तुम्ही त्याच्यावरती काम करू शकता. ओके, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. हे जे काही आहेत टेस्टमध्ये जे काही पेजेस असतील बॅक टू बॅक जर केले तर कमी पैसे लागतील, पण जाऊ द्या पैसे, हरकत नाही. कारण हे आज नाही, तुम्हाला मेन्सला किंवा इतर पुढच्याही पूर्व परीक्षेला हे कामाला येणार आहे. मॅक्झिमम याचं रिव्हिजन झालं पाहिजे, त्याच्याशिवाय त्याचा फायदा होणार नाही. नाहीतर फक्त एकदा टेस्ट सॉल्व्ह करी, बघितलं किती मार्क पडले आणि फेकून दिली तर त्याचा काडी मात्र काहीही उपयोग होत नाही. ओके, एक ॲडव्हर्टाईजचा पार्ट म्हणजे आपले जे आहे टेस्ट सिरीज हे ॲप्लिकेशनला उपलब्ध आहे. 11 टेस्ट उपलब्ध आहेत, 2025, 26 किंवा 26, 27ला देखील आहे. ओके, जवळपास मागच्या 5 आणि ह्या 6 अशा 11 टेस्ट टू द पॉईंट, म्हणजे 11 टेस्ट म्हणजे 1100 प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन, म्हणजे किती एक बुकच तयार होईल त्याचं. ओके, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हे वाटेल की काय 11 टेस्ट पण त्याचं एक्सप्लेनेशन पण दिलंय, म्हणजे 1100 प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुमचं जबरदस्त पद्धतीने रिव्हिजन होईल. जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने जर दररोज 2 ते 3 तास दिले, 2 तास सफिशियंट आहेत, पहिल्या दिवशी 3 तास लागतील, हळूहळू तो टाइम कमी होईल, प्रॉपर पद्धतीने रिव्हिजन होईल. आणि ह्या टेस्ट सिरीजमध्ये जे काही टॉपिक असतील ते जर टॉपिक तुम्ही केले आणि आयोगाने आजपर्यंत विचारले टॉपिक बस सफिशियंट आहे, त्याच्या बाहेर जाण्याची गरज नाही, तेवढंच करणं अपेक्षित आहे. जसं मॅथ आणि रिजनिंगच्या बाबतीमध्ये जरी बोलायचं झालं तर याच्यामध्ये देखील भरपूर विद्यार्थ्यांचं असतं की खूप प्रश्न आपण सोडवतो आणि त्याचं रिव्हिजन वगैरे करत नाही, किंवा कुठले टॉपिक मॅथ रिजनिंगमध्ये, जसं मॅथ अवघड आहे, तर मॅथमध्ये असे काही टॉपिक असतील तुमचे की 5 टॉपिक असतील, 6 टॉपिक असतील, जमत असतील ना, तर ते तुम्ही करणं अपेक्षित आहे. की मॅथ जमतच नाही याच्यात शोधणं गरजेचं आहे की 20 प्रश्न, जसं जिओग्राफी हे असेल, रिजनिंग असेल, रिजनिंग प्रत्येकाला जमतं, पण याच्यात शोधणं अपेक्षित आहे की. आणि मॅथ आणि रिजनिंगचं सोडत असताना कधी कधी पाठीमागून जसं 91 ते 95 किंवा 95 ते 100 अशा पद्धतीनं सोडवणं गरजेचं. पाठीमागून खूप
सोप्या पद्धतीचे प्रश्न असतात, मग तिथपर्यंत जायलाच आपल्याला वेळ पुरत नाही. त्या गोष्टी देखील करायच्यात की टेस्ट सिरीज सॉल्व्ह करत असताना मार्क आल्यानंतर खचून जातो, तर खचून जायचंच नाही. आपल्याला हे जे काम करायचं इतक्या वेळ मी जे व्हिडिओमध्ये सांगितलंय त्या गोष्टी करायच्यात. खचून जाऊन नाराज होऊन त्याचा काहीच उपयोग होणार नाही. जोपर्यंत तुम्ही याचं अनालिसिस करणार नाहीत, हे प्रिंट करणार नाहीत, प्रिंट केल्यानंतर तुम्हाला इथे कळणार नाही की कुठल्या टॉपिकमधले माझे प्रश्न चुकतायत. कॅलेंडर असेल, सोलोलिझम असेल, याचे प्रश्न तुमचे चुकतायत आणि तुम्ही म्हणतात मला टेस्ट सिरीजमध्ये मार्क कमी आले आणि काय करावं, तर ते अनालिसिस करा. ती जाऊन टॉपिक सॉल्व्ह करा. की कॅलेंडर या सोलोलिझमचे समजा प्रश्न चुकतायत तर सोलोलिझमचे जाऊन 20 प्रश्न सॉल्व्ह करा. कॅलेंडरचे जर प्रश्न चुकतायत तर कॅलेंडरचे 10 ते 12 प्रश्न जाऊन सॉल्व्ह करा. हे करा जाऊन, की ना की उगी सहानुभूती घेतलीये की जमत नाहीये, मार्कच कमी आले, टेस्ट सिरीजमध्ये स्कोरच वाढत नाहीये. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर या चुकांची यादी असे पेजेस भरले पाहिजे, तेव्हा त्या गोष्टीवरती स्कोर वाढेल. जे हे पेजेस नाही भरले, काहीच नाही, टेस्ट पण सॉल्व्ह नाही केले, ऑनलाईनच सोडवले, ऑनलाईनच वाचलं, जमलं, असं होत नाही. वर्षानुवर्षे तसंच करत राहाल, यश मिळणार नाही. हे बोलायला ऐकायला कडू वाटत असेल पण याच्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की मला कॉल केला, मेसेज केला की सर सांगा टेस्ट सिरीजमध्ये स्कोर कमी होतोय, ह्या सगळ्या गोष्टी हेच व्हिडिओ मी तुम्हाला बघायला सांगणार आहे. आणि हे जर तुम्ही करत नसाल आणि तुम्हाला जर वाटत असेल की चलो काहीतरी चलू द्या, काहीतरी सांगा असं की मोटिवेट करा, तर काहीच त्याचा फायदा होणार नाही. सहानुभूती म्हणून करायचं असेल तर करेल, काही प्रॉब्लेम नाही, पण त्याचा काहीही काडी मात्र उपयोग होणार नाही. ओके, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर हे पूर्ण ज्या गोष्टी आहेत, हे टॉपिक बघायचे आहेत, हे सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला. की याचं असेल भूमितीची असेल, भूमिती तुम्ही सॉल्व्हच केलेली नसेल, सोप्या असतात, सोप्या गोष्टी असतात. हे सगळ्या गोष्टी, आयात असेल, त्रिकोण असेल, रेषा, किरण, ही भरपूर जणांना कळतच नाही. की बेसिक इन्फॉर्मेशन आहे, मराठी आणि इंग्रजीमध्ये त्याचं आपण ट्रान्सलेशन केलं पाहिजे. आयात म्हणजे काय, चौरस म्हणजे काय, हेच गोष्टी माहीत नसतात. त्याच्यातले छोटे छोटे फॉर्म्युलेस असतात, ते देखील माहीत नसतात. म्हणजे छोटे प्रश्न आहेत, सहज जर एकदा दोनदा सॉल्व्ह केला असेल तर बघितलं तर उत्तर येऊन जाईल, अशा पद्धतीने जे प्रश्न आहेत. पण तरी देखील आपण ते बघत नाहीत, आपण हलगर्जीपणा करतो आणि मग सोपे जे प्रश्न आहेत जे सहज 1, 2, 3 मार्क सहज देऊन जातील, ते आपल्या हलगर्जीपणामुळे ते चुकतात. ते चुकू नयेत. म्हणजे इथे प्रश्न चुकले तर हरकत नाही, इथे कळेल चुकल्यानंतर, कारण प्रश्न चुकल्यानंतरच ती गोष्ट लक्षात राहते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही कितीही टेस्ट सॉल्व्ह करा, बरोबर आलेले प्रश्न तुमचे आयोगानं जर विचारले तर सहसा चुकू शकतात, पण तुमचा टेस्ट सिरीजमध्ये जर प्रश्न चुकला तर तो मात्र कधीच तुमच्या आयुष्यात परत चुकत नाही. कारण की आपण त्याच्यावरती बघतो की हा का चुकला, त्याच्या मागचे शोध घेतो, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळं अशा पद्धतीनं जबरदस्त पद्धतीने सांगितलेलं आहे. ज्या काही गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्याचं अनालिसिस करा. टेस्ट सिरीज ॲप्लिकेशनला जाऊन परचेस करा, तिथून एक्सपोर्ट करून तुम्ही त्याची प्रिंट आउट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. अजून जर काही तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा किंवा व्हॉट्सअपला माझा 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज करा. अशा जबरदस्त लेक्चरसह पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.